मंडळी, कॅम्पस कट्टामध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या करिअर संधींविषयी जाणून घेत असतो. तसंच आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिनानिमित्त आपल्याला परदेशी भाषांमधील करिअर संधींविषयी मार्गदर्शन करायला आले आहेत मिलिंद संत. मिलिंद संत शिक्षक, अनुवादक आणि संशोधक आहेत. गेल्या 10 वर्षाहून अधिक काळ ते जर्मन, स्पॅनिश, चायनीज, कोरियन, पर्शियन तसेच सांस्कृतिक अभ्यास यांसारखे विषय महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयात आणि विद्यापीठात शिकवत आहेत. तेव्हा आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की परदेशी भाषांमधील करिअर संधींची दारं आपल्यासाठी नेमकी कशी खुली करता येतील ते. वेलकम टू अवर शो सर. धन्यवाद. आता परकीय भाषांविषयी म्हणताना खरं तर परकीय भाषा शिकणं हे आजच्या काळात महत्त्वाचं काय असं तुम्हाला काय वाटतं? हा एक चांगला प्रश्न आहे. आपण इतिहासात पाहिलं तर मानवाला भाषांची गरज का वाटली, तर परस्परांशी संवाद करण्याच्या गरजेतून भाषेची निर्मिती झाली. बरोबर. आणि आजच्या काळात परस्परांशी संवाद साधणं हे खूप जास्तच महत्त्वाचं झालेलं आहे, कारण माणसांचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, भौगोलिक ठिकाणी येणं जाणं वाढलेलं आहे. आणि आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला केवळ आपण अर्थहीन शब्दांची देवाणघेवाण करत नसतो, आपण केवळ विचारांची देवाणघेवाण करत नसतो, तर आपण आपल्याबरोबर तयार झालेला, विकसित झालेला अनुभव एक्सचेंज करत असतो. आणि परदेशी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं पाहिलेलं आहे की जेव्हा ते एखादी भाषा शिकतात आणि परदेशात जाऊ पाहतात, तेव्हा परदेशात जाण्याची त्यांची ओढ, इच्छा ही खूप जबरदस्त असते. पण ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तो भौगोलिक प्रदेश कसा आहे, तिथली माणसं कशी आहेत, ह्याबद्दल किती जणांनी आपल्या परदेशी वास्तव्याची तयारी केलेली असते, तर असं दिसतं की फार जणांनी ती तयारी केलेली नसते. आणि त्यामुळे त्यांना पुढे जे चॅलेंजेस फेस करावे लागतात त्या अडचणी खूप जास्त गहिऱ्या होतात. आणि म्हणून ती जर तयारी आपण परदेशी भाषा शिकण्यासोबतच केलेली असेल तर अर्थातच आपल्याला परदेशी जाताना आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आपल्याला फायदा होतो, आपल्याला वापर करून घेता येतो. बरोबर. जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या विद्यार्थ्याला जर परदेशी भाषा शिकायची असेल तर कोणत्या मूलभूत कौशल्यांची आवश्यकता आहे, किंवा कधी त्यांनी ती कुठल्या वयात एखादी नवीन भाषा शिकण्यास सुरुवात केली पाहिजे? आजकाल तर मी असंही बघतो की अनेकदा आपल्या इथल्या पालकांनाच आपल्या मुलांना एखादी परदेशी भाषा यावी असं वाटत असतं. म्हणजे अगदी 5-6 वर्षांच्या मुलाला सुद्धा एखादी परदेशी भाषा यावी असं त्याच्या पालकांना वाटत असतं. पण त्याच्यावरती माझं असं म्हणणं आहे की इतक्या लहान वयात एखादी परदेशी भाषा शिकायला सांगणं हे काही फारसं उचित नाही आहे. कारण की ज्या विद्यार्थ्याला किंवा ज्या मुलाला त्याची स्वतःची भाषासुद्धा नीट येत नसते, अशा काळात जर आपण एखादी परदेशी भाषा शिकायला लावली तर अर्थातच ते मूल ती भाषा योग्य पद्धतीने शिकू शकत नाही. एखादी भाषा आत्मसात करणं वेगळं आणि एखादी भाषा शिकणं वेगळं, या दोन वेगळ्या गोष्टी असतात, हे आधी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण जेव्हा आपल्या परिसरातून एखादी भाषा आत्मसात करतो तशी आपण एखादी परकीय भाषा आपल्या इथे राहून आत्मसात करत नसतो, आपण ती प्रयत्नपूर्वक शिकत असतो. आणि ते प्रयत्न करता येण्यासाठी आपल्याला एखाद्या स्वतःच्या भाषेची म्हणा पूर्वपीठिका असणं आवश्यक असतं. त्यामुळे जेव्हा एखादं मूल 13-14 वर्षांचं होतं, त्याला त्याची एक जाणीव विकसित व्हायला लागते, समज विकसित व्हायला लागते, त्यानंतर आपण एखादी परदेशी भाषा शिकायला मोटिवेट केलं, प्रोत्साहन दिलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. एखादी भाषा आपण 20व्या वयात शिकावी का 30व्या वर्षी शिकावी का 40व्या वर्षी शिकावी, ह्याला तसं आयडियली काही बंधन नसतं. बरोबर. पण अर्थातच आपली जर मानसिक तयारी असेल तरच ती आपण भाषा योग्य पद्धतीने शिकू शकतो. आणि ती मानसिक तयारी कधी विकसित होते, तर जेव्हा एखाद्या मुलाची त्याच्या मातृभाषेतली भाषिक क्षमता ही एका विशिष्ट लेवलपर्यंत, एखाद्या विशिष्ट पातळीपर्यंत विकसित झालेली असते. तेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला जेव्हा स्वतः वाटतं आपण एखादी परदेशी भाषा शिकावी, तेव्हा अर्थातच तो विद्यार्थी त्या विषयामध्ये प्रगती करू शकतो. जेव्हा त्याला सांगितलं जातं की तुला शिकायची आहे, तर त्यावेळेला कुठेतरी तो एक मेंटल ब्लॉक राहतो आणि त्याचा परिणाम आपल्या भाषेच्या शिक्षणावरती होत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की जेव्हा आपण एखादी परदेशी भाषा शिकायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला केवळ शब्द शिकायचे नाही आहेत, आपल्याला केवळ वाक्य शिकायची नाही आहेत, तर आपल्याला त्या
भाषा बोलणाऱ्या लोकांबद्दल काही जाणून घ्यायचं आहे. ते लोक ज्या प्रदेशात राहतात त्या प्रदेशांबद्दल काही जाणून घ्यायचंय, त्यांच्या एकूण संस्कारांबद्दल. cultural exchange बरोबर, जो काही आहे. अर्थात आपल्याला त्यांच्या संस्कृतीबद्दल जाणून घ्यायचे, हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि भाषा शिकणं म्हणजे एखादं ॲप उघडून 4 शब्द शिकणं असं नसतं. अनेकदा असं होतं आपण भाषेत जे काही शब्द वापरतो ते आपल्याला अनेकदा अनेक डिक्शनरीजमध्ये किंवा ॲपमध्ये सापडत नाहीत. बरोबर. त्यासाठी आपल्याला त्या संस्कृतीची ओळख असावी लागते. तर आपण अनेक भाषा शिकताना अनेक गोष्टी आपण रिलेट करू शकतो. आणि हे सगळं जे ज्ञान असतं हे खूप लहान वयात विकसित होत नसतं. ते बरोबर. विकसित व्हायला काही काळ जावा लागतो. आणि म्हणून 15 वर्ष किंवा त्यानंतरचा काळ जो असतो हा एखादी नवीन भाषा, परदेशी भाषा शिकण्यासाठी अनुकूल आपण मानू शकतो. आता आपण जेव्हा एखादी परदेशी भाषा शिकायचं म्हणतो त्यावेळेला आता सगळ्यात पहिले म्हणजे ट्रान्सलेटर, अनुवादक आणि एक दुभाषी म्हणून असतात. ह्या 2 संज्ञांमधला नेमका फरक काय आहे, की अनुवाद म्हणजे नेमकं काय आणि दुभाषी म्हणजे नेमकं काय? जेव्हा भाषांतरकार किंवा अनुवादक अनुवाद करत असतात, भाषांतर करत असतात, तेव्हा ते अनेकदा लेखी स्वरूपाचे असतात. आणि जेव्हा दुभाषी 2 भाषांमध्ये काम करतो तेव्हा तो मौखिक स्वरूपात काम करत असतो. बरं. आणि या इंटरप्रिटेशनचे परत 2 प्रकार असतात. एक असतं कॉन्झिक्युटिव्ह इंटरप्रिटेशन, दुसरं असतं सिमल्टेनियस इंटरप्रिटेशन. हम्म. त्यातलं कॉन्झिक्युटिव्ह इंटरप्रिटेशन जे असतं त्याच्यात वक्ता काही वाक्य बोलतो आणि मग त्यानंतर जो दुभाषी असतो, इंटरप्रिटर, तो त्या वक्त्याचं भाषण हे सारांश रूपात सांगत असतो. आणि सिमल्टेनियस इंटरप्रिटेशनमध्ये काय होतं तर तिथे वक्ता बोलत असतो आणि त्यासोबत दुभाषाला सुद्धा ते वाक्य जसं आहे तसं दुसऱ्या भाषेत अनुवादित करून सांगायचं असतं. त्यातला जो दुसरा प्रकार आहे हा तुलनेने अधिक चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे. काही काही भाषा आपल्याला परकीय भाषा जरी वाटत असल्या हम्म. तरी देखील त्या तुम्ही जर खरोखर त्या ऐकल्या तर तुम्हाला परकीयपणा जाणवणार नाही. एक उदाहरण देतो. फारसी ही जी भाषा आहे आणि मराठी ह्या भाषा एकमेकींना खूप जवळच्या भाषा आहेत. हम्म. आता मी अज्युम करतो की तुम्हाला फारसी येत नाही, पण तरी देखील मी एक वाक्य तुम्हाला फारसीमध्ये ऐकवतो आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला ते समजतंय. हवा गरम आस्त. हवा हा मराठीमध्ये हवा आहे, गरम गरम, हवा गरम आहे म्हणजे हवा उष्ण आहे किंवा गरम होतं आहे, उकडतं आहे. हम्म. अशा अर्थाने आपण एक साधं वाक्य बनवू शकतो. पण आपण प्रयत्न केला तर आपण नक्कीच एखादी परकीय भाषा आत्मसात करू शकतो. बरोबर बरोबर. आणि आता तुम्ही जसं एक ती सिमिलॅरिटी दाखवलीत फारसी आणि मराठीमधली, तर तसं आपल्या ज्या भारतीय भाषा आहेत त्या भारतीय भाषा आणि युरोपियन भाषा ह्यांच्यामध्ये पण बऱ्याच प्रमाणात एक साम्य असल्यासारखं जाणवतं. मग ग्रामॅटिकल असेल किंवा बऱ्याचदा शब्दांच्या बाबतीत असेल, तर मग त्याबद्दल काय सांगाल, की त्याचा फायदा विद्यार्थ्यांना परकीय भाषांचा अभ्यास करताना कशा प्रकारे होऊ शकतो? आता आपल्याकडे बराच काळ पोर्तुगीजांचं राज्य होतं गोव्यामध्ये, त्यामुळे कोकणी भाषेवरती आणि काही प्रमाणात मराठी भाषेवरती सुद्धा पोर्तुगीज भाषेचा प्रभाव पडला. आणि पोर्तुगीज आणि स्पॅनिश ह्या भाषा एकमेकांना बऱ्यापैकी जवळच्या आहेत. त्यामुळे आपण स्पॅनिश सारखी भाषा शिकायला गेलो तर कदाचित आपल्याला काही शब्द थोडा विचार केला तर ओळखीचे वाटू शकतात. एक साधं उदाहरण देतो. मराठीमध्ये आपण वेतन किंवा सॅलरी यासाठी पगार हा शब्द वापरत असतो आणि स्पॅनिशमध्ये पागार म्हणजे टू पे, पैसे देणे, हा त्याच अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे. बरं. तर जेव्हा आपण एखादी परकीय भाषा शिकतो आणि आपल्याला अशा प्रकारचे शब्द समोर येतात त्यावेळेला आपण थोडा विचार केला तर आपल्याला ह्या आणि ह्यासारख्या अनेक शब्दांमध्ये आपल्याला साम्य आढळू शकतं. आणि जेव्हा आपल्याला 2 भाषांमध्ये साम्य आढळतं त्यावेळेला एक वेगळा आनंद वाटतो की अरे वा, हे म्हणजे हे आपल्याला अगदीच अनोळखी नाही आहे, हे आपल्याला येऊ शकतं, आपण थोडासा विचार केला तर आपल्याला हे जमू शकतं. अशा पद्धतीचा एक आनंद त्यावेळेला शिकणाऱ्याला मिळत असतो. त्यानंतर आपण केवळ इंग्लिशचीच तुलना केली तर आपल्याला अनेक गोष्टी समजणार नाहीत, पण आपण मराठीशी तुलना केली तर आपल्याला स्पॅनिश किंवा जर्मन किंवा फ्रेंच यासारख्या भाषांमधल्या व्याकरणातल्या काही गोष्टी समजून घेता येऊ शकतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर मराठीमध्ये आपण जी विशेषणं वापरतो ती विशेषणं नामांच्या लिंगवचनानुसार बदलत असतात. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो काळा घोडा, काळी घोडा नाही म्हणत,
कारण घोडा हे पुल्लिंगी नाम आहे. हम्म, हम्म, हम्म. तसंच ह्या इतर जर्मन किंवा फ्रेंच किंवा स्पॅनिश सारख्या भाषांमध्ये सुद्धा होत असतं. विशेषणं ही नामांच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत असतात, जे इंग्लिशमध्ये होत नाही. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ब्लू, ब्लॅक, जी काही रंगांची नावं आहेत हम्म, हम्म, हम्म. ती आपण सगळ्या वस्तूंसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी एकसारखीच वापरत असतो. पण मराठीमध्ये तसं होत नाही. जशी जी गोष्ट मराठीमध्ये आहे तीच गोष्ट जर्मनमध्ये आहे, तीच गोष्ट फ्रेंचमध्ये आहे, तीच गोष्ट स्पॅनिशमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला विशेषणं ही मुळात बदलतात आणि ती कशी बदलतात हे कुठेतरी आपल्याला सबकॉन्शियसली माहीत असल्यामुळे आपल्याला भारतीय भाषांमधून, मराठीमधून इतर काही परदेशी भाषा शिकणं सहज शक्यही आहे. बरं. आता परदेशी भाषा शिकायच्या आहेत, शिकण्याची आवड आहे, पण त्याच्यातनं नेमक्या करिअर संधी काय उपलब्ध होऊ शकतात आणि त्याच्यातनं त्यांना पुढे कुठपर्यंत स्कोप असू शकतो? ह्यात एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, ती म्हणजे की परदेशी भाषांचं ज्ञान हे सॉफ्ट स्किलमध्ये आपण आणू शकतो, पण त्याबरोबर आपल्याला हार्ड स्किलसुद्धा गरजेचं आहे. उदाहरणार्थ आजच्या काळात आपल्याला तंत्रज्ञानाचं ज्ञान असणं खूप आवश्यक आहे. आपल्याकडे एखादं हार्ड स्किल असणं गरजेचं आहे. आणि हार्ड स्किल म्हणजे आता उदाहरणार्थ माझ्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री असेल आणि मी एखादी परदेशी भाषा शिकलो, तर माझं हार्ड स्किल हे इंजिनिअरिंगचं नॉलेज आहे बरोबर, आणि सॉफ्ट स्किल हे फॉरेन लँग्वेजचं नॉलेज आहे. बरोबर. तर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करून आपण आपलं करिअर घडवू शकतो. त्यासाठी आपल्याला परदेशात शिकण्याच्या काही संधी उपलब्ध होऊ शकतात, काम करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आपण आपलं करिअर हे स्वतःच घडवू शकतो. हे झालं इंजिनिअरिंगबद्दल, पण ते एकमेव क्षेत्र नाही आहे ज्यात आपण परदेशी भाषांचा वापर करू शकतो. इतरही अशी अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये आपण भाषेचा वापर करू शकतो. अर्थातच त्यासाठी आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याचं वैयक्तिक पातळीवरतीच काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. कारण आता आपल्याकडे ज्ञानशाखा एवढ्या झालेल्या आहेत, एवढ्या विस्तारलेल्या आहेत. आणि जर समजा एखाद्याला भाषेमध्ये करिअर करायचं असेल, भाषा हेच हार्ड स्किल मानून आपल्याला जर करिअर करायचं असेल, तर मग आपण ती भाषा शिकवण्याचं काम करू शकतो, शिकवू शकतो, भाषांतरकाराचं किंवा दुभाषाचं काम करू शकतो. पण अर्थातच तिथेही आपल्याला अनेकविध विषयांचं ज्ञान गरजेचं असतंच. त्यामुळे फक्त आणि फक्त भाषा शिकून आपल्याला थांबता येऊ शकत नाही. त्या उपर आपल्याला इतिहासाचं, भूगोलाचं, विज्ञानाचं, तंत्रज्ञानाचं, इतरही अनेक विषयांचं ज्ञान हे गरजेचं असतंच असतं. बरोबर, बरोबर. मग सर, आता जर एखाद्याला अनुवादक म्हणून काम करायचं असेल किंवा दुभाषी म्हणून काम करायचं असेल, तर त्यांना असं स्पेसिफिक कोणती शैक्षणिक पात्रता गरजेची आहे का, किंवा त्यांनी कोणते असे वेगळे कोर्सेस करणं गरजेचं आहे का? भाषांतरकार, अनुवादक किंवा दुभाषी म्हणून काम करायचं असेल तर आपल्याला विशिष्ट असे कोर्सेस करावे लागतातच असं नाहीये. म्हणजे तशा प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत देखील. तरी देखील आपण बऱ्याचदा असंही पाहू शकतो की जे एखाद्या भाषेची 4थी 5वी पातळी पूर्ण करून परीक्षा देतात, ते देखील अनुवादक म्हणून काम करतात किंवा भाषांतरकार म्हणून काम करतात. अर्थात जर समजा आपण अनुवादकांचं, भाषांतरकारांचं किंवा दुभाषांचं ट्रेनिंग घेतलेलं असेल, तर त्या ट्रेनिंगचा एक वेगळा फायदा आपल्याला होत असतो. अशा प्रकारचं ट्रेनिंग, अशा प्रकारचे कोर्सेस हे काही विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत, पण सगळेच जण त्या विषयाकडे जात नाहीत. बरं, बरं. मग सर, आता सध्या तर अगदी तंत्रज्ञानाचा जमाना आहे आणि AI टूल्स असतील, ट्रान्सलेशन टूल्स असतील, ह्यांची भयंकर चलती आहे. तर मग अशा वेळी जे अनुवादक आहेत त्यांच्यासाठी ही अनुवादित करणं किंवा भाषांतरित करण्याच्या ज्या संधी आहेत त्यांची दारं किती प्रमाणात खुली आहेत, किंवा त्यांच्यासाठी भविष्यात त्यांची गरज कितपत असू शकते, ह्याबद्दल काय सांगाल? आपण आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा जी AI टूल्स वापरतो, म्हणजे अगदी शालेय मुलं सुद्धा त्यांचे गृहपाठ करण्यासाठी जी AI टूल्स वापरतात, ती AI टूल्स जरी आपण पाहिली तरी खाली एक वाक्य लिहिलेलं असतं, अगदी बारीक टाईपमध्ये ते लिहिलेलं असतं की AI कॅन मेक मिस्टेक्स. आणि माणसाबद्दल आपण बोलायचं ठरवलं तर कधी कधी आपण अनुभव घेतला असेल की एखाद्या माणसाच्या स्वभावाचे पैलू हे अनेक वर्षानंतरही कधी कधी उलगडू शकतात. जे आपल्याला अनेक वर्ष माहीत नसतात ते अचानकपणे कधीतरी उलगडू शकतात. म्हणजे जर माणूस समजून घेणं ही जर एक निरंतर सतत चालणारी प्रक्रिया असेल आणि तरी देखील तिला काही थांग नसेल, तर त्या माणसांची भाषा समजून घेणं आणि ती दुसऱ्या एखाद्या भाषिकापर्यंत पोहोचवणं ही सुद्धा तेवढीच निरंतर आणि सतत चालू राहणारी प्रक्रिया राहील असं मला वाटतं.
त्यामुळे आपल्याला सतत AI ला सुद्धा इनपुट्स देत राहावे लागतीलच. बरोबर. त्यामुळे अनुवादकांचं काम संपेल असं नाही, ते बदलेल, संपेल असं मला वाटत नाही. आता जेव्हा आपण परदेशी भाषा म्हणतो, फॉरेन लँग्वेजेस ज्या आहेत, तर मग त्या शिकत असताना किंवा एखाद्याला ते शिकून जर परदेशामध्ये जर काही संधी ग्रॅब करायच्या असतील, करिअर ऑपॉर्च्युनिटीज, तर मग अशा वेळी त्यांनी कशा प्रकारे पुढची पावलं उचलली पाहिजेत एकूणच काम करताना? एक म्हणजे ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण ज्या काही विषयात करिअर करण्याचा विचार करतो आहोत, त्या विषयामधलं करिअर, रोजगाराच्या संधी, नोकरीच्या संधी, कामाच्या संधी या कशा स्वरूपाच्या असतील आणि तशा प्रकारचं काम हे काही वर्ष निदान किमान काही वर्ष तरी करावंसं वाटणार आहे का? कारण आजकालच्या विद्यार्थ्यांच्या मनात खूप संभ्रम असतो. शाळेत असताना दर दिवशी त्यांचे नवीन नवीन प्लान असतात भविष्याबद्दलचे. कॉलेजमध्ये गेल्यानंतर ते कदाचित दररोज बदलत नसतील, पण वर्षाच्या अखेरपर्यंत बदलू शकतात आणि अगदी ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुद्धा ते आयत्या वेळेला बदलू शकतात. किंवा करिअरला सुरुवात केल्यानंतर सुद्धा एखाद्या टप्प्यावरती ते बदलू शकतात. तर त्यामुळे आपल्याला एखाद्या विषयात करिअर करायचं असेल तर त्या विषयामध्ये एखाद्या दुसऱ्या देशात आपल्या आत्ताच्या क्वालिफिकेशनवरती, आपल्या पात्रतेवरती किती संधी उपलब्ध होऊ शकतात, कशा प्रकारे संधी उपलब्ध होऊ शकतात, आपण त्या कशा मिळवू शकतो, या सगळ्याबद्दल आधी नीट विचार करावा. परदेशी जाण्यासाठी आणि खास करून ज्या देशांनी तंत्रज्ञानावर आधारित संशोधनात आघाडी घेतलेली आहे अशा देशांमध्ये जाऊन संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप नक्कीच मिळू शकतात. पण अर्थातच त्यानंतर पुढे काम करण्याची संधी कशी मिळेल हे लगेच आत्ता आपण इथे बसून प्रेडिक्ट करू शकत नाही, त्याची भविष्यवाणी करू शकत नाही. परिस्थिती आत्ताची सध्याची एकूणच जागतिक परिस्थिती इतकी तरल आहे की त्यामुळे कधी कुठल्या क्षेत्रात, कुठल्या विषयात, कुठल्या देशामध्ये कसे ट्रेंड बदलतील हे आत्ता ह्या घडीला सांगणं थोडंसं अवघड आहे. अजून कदाचित थोडी वाट पाहावी लागेल. आत्ता परवाच मी एका करिअर काउन्सिलरची, करिअर विषयक मार्गदर्शकांची मुलाखत ऐकत होतो. त्यात त्यांनी उल्लेख केला होता की काही देशांमध्ये काम करण्यासाठी म्हणून जो विजा परवाना आवश्यक असतो तो मिळणं आता जास्तीत जास्त अवघड झालेलं आहे. बरं. तरी देखील अजून शिकण्यासाठी म्हणून ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी अजून तेवढी बंधनं आलेली नाही आहेत. सर, इतकी छान माहिती तर तुम्ही दिली आहेत. इतकं छान मुलांना परदेशी भाषांमधल्या करिअर विषयी काय करिअर संधी ते ग्रॅब करू शकतात किंवा कशा प्रकारे ते त्यांचं करिअर निवडू शकतात, परकीय भाषांसोबत अजून कोणते स्किल त्यांना घेणं गरजेचं आहे, ह्या गोष्टी तर सांगितल्यात. सर, तुम्ही आज इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू.